नमस्कार, मी गिरीश निकम. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. हल्ली आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यातील एक लैंगिक संबंध ठेवणं देखील अनेकांच्या बाबतीत मोठी समस्या बनली आहे. प्रेमात फक्त शरीर सुख पुरेसं नसतं, तर त्याच्या आरोग्याकडे देखील लक्ष देणं जास्त गरजेचं असतं. लैंगिक आरोग्य हे आपल्या आरोग्याचा आणि जीवनाच्या गुणवत्तेचा अविभाज्य भाग आहे. तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक समस्या आहेत. ते ताठरता आहे, काम वासना कमी होणं आहे, संवादाचा अभाव आहे आणि असं बरंच काय असू शकतं. एकूणच काय, तर तुमचं जीवन आणखी आनंद होण्यासाठी सेक्स ही पूरक गोष्ट आहे. सेक्स आणि त्या संदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात. याशिवाय फोनवरून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना देखील डॉक्टर अगदी मनमोकळेपणे उत्तरं देत असतात. सुरुवातीला डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे यांचं आपण स्टामच्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. आणि शोच्या सुरुवातीलाच मी तुमचं अभिनंदन करतो. ते म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे. आरोग्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामाबद्दल. मला वाटतं 23 तारखेला म्हणजे रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पुरस्काराचं प्रदान होणार आहे. त्यामुळे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि यापुढे देखील तुमच्या हातातून असंच सर्वोत्तम काम होत राहो. मनापासून धन्यवाद तुमच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आणि आपल्या पूर्ण दर्शकांचं योगदान ह्यामध्ये फार मोठं आहे. अगदी बरोबर. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, पण फोन देखील घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी मी डॉक्टरांच्या दादर सेंटरवरील एक प्रसंग सांगतो. दादर ओपीडीमध्ये एक 28 वर्षांची तरुणी आपल्या आई वडिलांसोबत आली होती. मुलीनं जर्नलिझमचा कोर्स केला होता, म्हणजे उच्च शिक्षित होती. आपला सुखी जीवनाचा मंत्र हा शो पाहून ती सरांकडे आली होती. सरांनी आई वडिलांना कारण विचारलं, किंवा का तुम्ही आला? तर ते बोलले की माझ्या मुलीच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत आणि आता 1 वर्षापासून ती माहेरी आलेली आहे आणि नवऱ्यासोबत राहायला नको म्हणते. यावर सरांनी मुलीला काही प्रश्न विचारले. असं ती बोलली, सर चांगला नोकरीला आहे मुलगा, सुशिक्षित आहे, पण घरी आला की तसाच बेडवर अगदी जीन्स पॅन्ट सहित झोपतो, अंगाला हात देखील लावत नाही, जवळ पण घेत नाही, संबंध ठेवणं तर अगदी फारच दूरची गोष्ट राहिली. नेहमी विचित्र कारण सांगतो, टाळटाळ करतो. याला हेही विचारलं की मी तुला साथ देत नाही का, किंवा दुसरी कोणी तुला एखादी तरुणी आवडते का, तसं असेल तर सांग. मात्र तसंही काय बोलत नाही. तर तुम्हीच सांगा, असं 1 वर्ष कुणा व्यक्तीसोबत राहणं कसं शक्य आहे? त्याला हे देखील सांगितलं की तू डॉक्टर दहिफळे सरांचा साम टीव्हीवरचा सुखी जीवनाचा मंत्र हा शो बघ. सर अशा लैंगिक कमजोरीवर खूप छान माहिती देतात आणि त्यांच्या सेंटरवर ट्रीटमेंट देखील होते. मी तुला घेऊन जाते त्यांच्याकडे. पण हा बाबा काही ऐकायला तयार नव्हता. आणखीन एक बाब म्हणजे त्याचा छोटा भाऊ त्याला मिसगाईड करतो आणि हा त्याचं सगळं ऐकतो. त्यानं याला सांगितलं की एकदा का कमजोरीची ट्रीटमेंट तुम्ही घेतली तर आयुष्यभर तुला त्यावर डिपेंड राहावं लागेल, त्याचे साईड इफेक्ट वगैरे असतात वगैरे वगैरे सांगून अगदी त्याला निराश केलं होतं. यामुळेच मला डिवोर्स पाहिजे सर, आणि यानं माझं सर्व जर्नलिझमचे डिग्री सर्टिफिकेट देखील लपवून ठेवली आहेत, तेही मला पाहिजेत, नाहीतर मी याच्यावर केस करीन. सरांनी त्यांना समजावलं, अशी टोकाची भूमिका घेणं बरोबर नाही असं सांगितलं. मुलाला एकदा फक्त माझ्याकडे घेऊ नये असं सांगितलं आणि मग शेवटचा निर्णय घेऊ असे सर बोलले. सरांना पूर्ण सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर सरांनी मुलाचं काउन्सिलिंग देखील केलं, त्याला समजावून सांगितलं. त्यांनी 3 महिन्यांची मेडिकल थेरपी चालू केली आणि गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनिल इम्प्लांट देखील करू असं सांगितलं. मुलगा अगदी रिलॅक्स झाला. दोघांनी सरांचे अगदी मनापासून धन्यवाद मानले. त्यांचा डिवोर्स वाचला आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं सुखी जीवनाचं मंत्र आता सुरू झाला. सर, मेडिकल टर्ममध्ये या समस्येला कंडिशनल इरेक्टाईल डिसफंक्शन असं म्हणतात. बरोबर आहे. पहिला प्रश्न माझा हाच आहे, ही समस्या एवढी टोकाला जाऊ शकते की त्यांनी एखाद्या कुटुंबात डिवोर्स येण्याची वेळ येऊ शकते. आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं हे खरी पोचपावती फलित म्हणू शकतो आपण, कारण याच्यामुळंच ते आले म्हणून त्यांचा डिवोर्स वाचला. कंडिशन रिफ्लेक्स
म्हणजे फॅमिलीतील वातावरण अगदी बरोबर, कसं अफेक्ट करतं अगदी बरोबर. आणि या प्रसंगातला पात्र ही उच्च शिक्षित तरुणी आहे. हां बघा जर्नलिझममध्ये आहे म्हणजे मी नेहमी म्हणतो ना तुमच्या शिक्षणाचा तुमचा बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा हा तिन्ही ट्रॅक वेगळा असतो. सांगूया आपण. येस, सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून अभिनंदन आणि सर्वांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद एकदा का म्हणावं असं वाटतं. जसं आत्ता आपल्याला गिरीजीने सांगितलं तुम्ही जे भरभरून दिलेलं प्रेम आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या मंचाचा तुम्ही खराच उपयोग घेऊन समाजामध्ये एक जागृती करता, हे एक समाज प्रबोधन आहे. अहो सगळं काही वेल टू डू असताना खायला आहे, सगळी फॅमिली आहे, नोकरी आहे, आजार देखील नाही, पण या मानसिक आजार कंडिशन रिफ्लेक्स म्हणून काय होतं बघा या ठिकाणी फॅमिलीतलं वातावरण काय बनतं आहे. म्हणजे एखादा ट्रीटमेंट घ्यायला चालला हे नुसतं भावासोबत नाही, आमचा मुलगा धडधाकट, तो एकदम फिट आहे, तुला काहीच झालं नाही, तुझ्यातच काही कमी आहे का बघ. अगदी बरोबर. आणि तुला काय ट्रीटमेंटची गरज आहे. मग हे कुठेतरी सॉल्व्ह होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपला हा सुखी जीवनाचा मंत्र या ठिकाणी मंच उभारलेला आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख नांदो ही आमची अपेक्षा आहे आणि तुमचा सहभाग देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि कंडिशन रिफ्लेक्सला मेडिकल ट्रीटमेंट आहे, काउन्सिलिंग आहे, पूर्ण फॅमिलीला तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते. बरेचदा एक नेहमी सांगतो मी की एखाद्या ताप आला ना तर एकाने गोळी खाल्ली तर ताप कमी होतो, पण आपल्या ट्रीटमेंटमध्ये गोळी खातो आणि ताप सर्वांचा कमी होतो, ही खासियत आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे एकाचा आजार बरा झाला त्याच्यावर डिपेंड असलेल्या कुटुंबातील family. इतर लोकांना देखील रिलॅक्स वाटतं. Right. अगदी बरोबर आहे. आणि मी लोकांना अपील देखील करतो की तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर सरांना थेट तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022-410-10-610 वर अगदी थेट तुमच्या मनातला प्रश्न तुम्ही सरांना विचारू शकता. सर फोन यायला सुरुवात पण झालेली आहे. पहिला फोन पुण्यातून आहे. घेऊया. अर्चना विचारा थेट तुमचा प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी अर्चना बोला. प्रथमतः सर मी तुम्हाला व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र मिशनचा जो तुम्हाला पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन करते सर. आणि धन्यवाद. आणि मला एक सर बोलायचं आहे. बोला. आज भरगटलेल्या या समाजाला संजीवनी मिळाली तुमच्या माध्यमातून, अच्छा. ती खरंच कौतुकास्पद आहे. बरं. कारण समाजाच्या स्वास्थ्याचा विचार करणारा तरी आज आलेला आहे आणि हे खरं तर समाजाला मिळालेलं गॉड गिफ्टच आहे असंच मी म्हणेन सर. आणि खूप जणांच्या आयुष्यामधले तुम्ही देवच आहात सर. अरे धन्यवाद खूप मोठी मनापासून पोचपावती आहे धन्यवाद. डॉक्टर तुम्हाला फार प्रेक्षकांना मोठी. मिळालेली. अर्चना काही समस्या आहे तुमची? हा आहे सर. एक प्रश्न विचारायचा सर मला. ओके. पुरुषांच्या कमजोरीसाठी ज्या ब्ल्यू पिल्स असतात असं मी ऐकले, ओके. तर त्या काही काम करतात का सर? आणि दिवसातून त्या किती वेळा घ्यायच्या असतात? अच्छा व्हेरी गुड. बघा चांगला प्रश्न आहे अर्चना खूप तुमचा. छान प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे बघा म्हणजे इम्प्लांट किंवा सर्जरी केलेली आहे आणि ह्या ब्ल्यू पिल असतात, पर ब्ल्यू पिल ही कितीदा घ्यायची बरोबर. खूप जणांना माहित नाही. आणि त्याला एक पूरक प्रश्न माझा पण आहे, काय त्याचे साईड इफेक्ट्स आहेत का? हां ह्या दोन्हीचं आपण कंबाईन उत्तर देऊया. Yes. मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही साधं जास्त तेलकट जरी जेवण केलं ना मग मळमळ होतं, उलटी होते, याचा अर्थ काय जास्त म्हणजे लिमिटमध्ये गोष्टी असतील तर तुम्हाला त्या नॉर्मल असतात. तुम्ही जेवण करून काही अँटासिड घेऊन घेतल्या साईड इफेक्ट नसतो. नॉर्मली किती डोस असतो? कमीत कमी 24 तासांनी सिंगल डोस घ्यायचा असतो. पण यांचं म्हणणं काय ते डबल घेता येते का, घ्यायला पाहिजे का? सहसा कुठल्याही पद्धतीने डबल घेण्याची गरज नसते. आठवड्यातून 2दा ते 3दा तुम्ही घेऊ शकता. कारण ऑलरेडी जे ब्लड प्रेशर आपलं कमी झालेलं असतं त्याला डबल डोसमुळे ते आणखी डाऊन होऊ शकतं, चक्कर येऊ शकते, ॲसिडी होऊ शकते. म्हणून तज्ज्ञांचाच सल्ला घेणं आणि 24 तासातून एकदाच पिलचा डोस घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. मला वाटतं सगळ्यांचा डाऊट क्लिअर झाला अगदी असेल. बरोबर आहे. या म्हणजे एका प्रश्नाने कितीतरी लोकांना नक्कीच, त्यांच्या नक्कीच. मनातल्या शंकाचं उत्तर मिळू शकतं. आणि विचारत नसल्यामुळे ह्यांनी प्रतिनिधित्व केलं त्याचं कौतुक. अगदी बरोबर आहे. चालेल. पुण्यानंतर आता पुढचा फोन जालन्यातून घेऊया. आहे. प्रतीक्षा विचारा काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार. नमस्कार जी बोला. असं आहे की फिनाईल इम्प्लांट वय 40 आहे, तर त्या वयात करता येईल का आणि त्याचं लाईफ किती असतं आणि नंतर ते बदलता पण येतं का? वाव, तुम्ही एका प्रश्नामध्ये 3 प्रश्न विचारले. खूप सुंदर प्रश्न. सांगूया उत्तर आपण यांना. एक तर पेनाईल इम्प्लांटचं लाईफ किती, एक्सपायरी असते की नाही? आपण काही जरी घेतलं साधं तर एक्सपायरी आहे आणि बदलता येईल का? आणि समजा एक्सपायरी झाली तर त्याला रिप्लेस करायला पाहिजे. बरोबर. अतिशय सुंदर प्रश्न आहे. माझ्या मेलवर म्हणजे असा लाईन लागलेली असते या प्रश्नाची. सांगूया आपण. आणि ह्या सगळ्या आपल्या सेंटरवर ही ट्रीटमेंट सर्व काही ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. सांगूया आपण.
सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जसं प्रत्येक वस्तूला एक डेट असते एक्सपायरी, त्याच पद्धतीने सिलिकॉनचे इम्प्लांट असतात आणि या सिलिकॉनचे इम्प्लांटचा ड्युरेशन हे 15 ते 20 वर्ष असतं. आता आयडियली 15-20 वर्ष झाल्यानंतर काय करायला पाहिजे पुढं? समजा एखाद्याला वाटलं की इच्छित रिझल्ट येत नाही, तर अशा केसमध्ये आपण ते बदलता देखील येतं, त्याला आपण रिमूव्ह करून काढून घेऊन परत दुसरं इम्प्लांट टाकता येतं. त्यामुळे मित्रांनो, काळजी करू नका की मला एकदा इम्प्लांट टाकलं आणि कायमचं नंतर मध्ये बदलता येईल का, नाही येईल का, मग पुढं माझं काय होईल, काही चिंता करू नका हो. तुम्ही तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, न्यूरोलॉजिस्टना भेटा. कुठल्याही गोष्टीला विलाज आहे, पण भेटलं तर ॲक्सेप्ट केलं तर, बरोबर. सांगितलं तर, व्यक्त झालं तर. पहिली समस्या आहे ही मान्य करा की हां, yes, आपल्याला ते समस्या आहे महत्त्वाचं. बरोबर. आणि आपल्याला तज्ञाकडे जायचं. नक्कीच, नक्की. पुढचा फोन आता नाशिकवरनं हरकत नाही, आहे. घेऊया. प्रतीक्षा, विचारा काय प्रश्न आहे तुमचा? नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर मुले होण्यासाठी काही अडचण येते का याबद्दल सांगा सर. म्हणजे पेनाईल इम्प्लांट टाकल्यानंतर मुलं राहण्यासाठी काय अडचण येते का? बरोबर, हाच प्रश्न आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, सांगूया ना. मला वाटतं सर्वांनी तो धागा पकडला धागा ना, पकडलेला, बरोबर. म्हणजे आपलं टॉपिक असतो डिस्प्ले. बरोबर. एक प्रश्न आला बरोबर. की खरंच ही सुंदरता आहे, म्हणजे हा शो आपल्यापेक्षा आपले आणि जे बघितलं का दर्शक सर, आहेत. सगळे महिलांचे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. आता बघा, मग त्यामुळे मी परत लाईन रिपीट करतो. निसर्गाने बनवताना दोघांनाही समान बनवलेलं आहे बरोबर आहे. आणि काही गोष्टी समोरच्याकडे, काही स्वतःकडे दिल्या का, एकाचकडे जर गोष्टी पूर्ण आल्या असत्या, संतुलन राहिलं नसतं. अगदी बरोबर. सांगूया आपण, मुलं होतात जरूर का? जरूर जरूर. काय वाटतं मी का बऱ्याच जणांना, हे बघा एवढं छोटासा आकार आहे त्या आपल्या अंगाचा, त्यामध्ये पुन्हा ते 2 सिलेंडर दोन्ही साईडनी कार्पोरामध्ये जाणार. अहो, एवढ्या छोट्या आकारामध्ये पुन्हा 2 सिलेंडर, मग असं गेल्यामुळं त्या ठिकाणी विरेस्खलन होईल का? मग विरेस्खलन झालं तर स्पर्म बाहेर येतील का? बरं, स्पर्म बाहेर आले तर चांगले येतील का? मृत होणार नाहीत ना? मग या भीतीमुळं बऱ्याचदा पार्टनर घाबरून जातो. अहो, काही ठिकाणी पार्टनर लोकांना सांगतो, काही जमत मला ना, मला घरी सांगायचं नाही, न सांगता करा. अहो, असं शक्य आहे का? ही पर्सनल गोष्ट आहे, समोरच्याला काहीतरी जाणवणार. अगदी बरोबर. मग तुम्ही न सांगता केल्यानंतर किती खोटं बोलणार? मग परत यामुळे देखील भांडणं होत असतात. म्हणून कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट, थंडी आला, ताप आला, काही अटॅक आला, डायबिटीजला, एकदम छानपैकी फाईल घेऊन सांगतो ना आपण. बरोबर. मग हे सांगणं का आवश्यक आहे? पार्टनरला विश्वासात घेणं महत्त्वाचं असतं. अगदी बरोबर. म्हणून ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की इम्प्लांट केल्यानंतर तुम्हाला कसलीही अडचण त्यामध्ये येत नाही. मुलं होणं आहे, विरेस्खलन आहे, स्पर्म क्वालिटी आहे, किंवा कुठल्याही प्रकारे समजा त्या ठिकाणी ड्युरेशनसुद्धा चांगलं मेंटेन करता येतं. त्यातनं जो मिळणारा तुम्हाला आनंद आहे तोही चांगला मिळतो. त्यामुळंच आपल्याला हे इम्प्लांट जरी केलं तर अजिबात घाबरायची गरज नसते. उलट माझ्याकडे काही अशी उदाहरणं आहेत ज्यांना मुलं होत नाहीत ना, कारण ते मुलं का होत नाही तर कमजोरीमुळे ते सिमेंट डिपॉझिशनच होत नव्हतं. अगदी. पण या इम्प्लांटमुळे झालं आणि न होणारी मुली, जे वंध्यत्व होतं ते त्यांना बाळ झालं, म्हणजे कुटुंब सुखी झालं. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं की सर, सेक्सची ट्रीटमेंट जर आपण घेत असू तर ती घरात शेअर करायला पाहिजे. त्यात प्रश्नच लाजण्यासारखं नाही. काही काही नाही, उलट म्हणजे तुझं मन हलकं होतं. अगदी बरोबर. आणि एक कुठली तरी कुचंबना आणि काहीतरी असं निगेटिव्हिटी वाटते ना, हां हां, ती दूर होते. गिल्टीनेस, त्यातनं तुम्ही बाहेर येता. अगदी बरोबर. पुढचा फोन घेऊया आपण. हरकत नाही. संभाजीनगरवरून श्रद्धा आहे, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो, हां, ऐकतोय मी, बोला. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, तुम्हाला या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. थँक्यू. हॅलो सर, बोला. पुरुषांमध्ये इम्प्लांट केल्यानंतर त्यांना कमजोरीच्या ब्लू पिल घ्याव्या लागतात का? त्याबद्दल माहिती द्यावी. वा वा, क्या बात आहे. म्हणजे हा म्हणजे वैज्ञानिक प्रश्न, म्हणजे इव्हन चांगला प्रश्न विचारला श्रद्धा खूप तुम्ही. छान, खूप छान. म्हणजे इम्प्लांट केलं का केलं की तुम्हाला गोळी काम करत नाही, कसल्याही प्रकारचं बाकी मेडिसिन नाही, इंजेक्शन नाही, मग शेवटचा पर्याय. मग तो करून देखील मग पिल घेता येते का घ्यावी लागते? घ्यावी लागते आणि का? का घ्यावी लागते सांगूया आपण. अगदी खरंच तुमचं अतिशय अभिनंदन, कारण हे तुम्ही कुठेतरी अभ्यास केल्याशिवाय लक्षात येत नाही. हे बघा, 2 गोष्टी लक्षात ठेवा. सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुलोजेनिक, कार्पोरल ही सिस्टीम आहे हो पूर्ण. म्हणजे तुम्हाला चांगलं वाटतं म्हणजे कुठं चांगलं वाटतं? ब्रेनला. मग खरा ऑर्गन कोणता? तुमचा ब्रेन हा खरा सेन्स ऑर्गन आहे. म्हणजे कॉर्डिनेशन, ब्रेनकडनं कमांड तुमच्या अवयवाकडे जाते, तिथून पुन्हा परत येते. ही सिस्टीम वेगळी आहे. आणि इरेक्शन न होणं, कठोरता येणं हा मेकॅनिकल भाग जर होत नसेल तर ते इम्प्लांट तुम्हाला फक्त इरेट करून देतं. पण ते इरेट झालेलं इम्प्लांट भावना आणून देतं का? किंवा समजा विरेस्खलन फास्ट होत असेल ते थांबवू शकतं का? किंवा इव्हन जरी इम्प्लांट टाकलं तर त्या टिश्यूमध्ये, त्या कार्पोरामध्येच टाकलेलं असतं. आणि काही केसेसमध्ये
काही जणांना वाटतं की मला ते इम्प्लांट जाणवतच नाही, मला पटकनच शीघ्रपतन होऊन जातं. शीघ्रपतन म्हणजे तुम्हाला ते वीर्यस्खलन झाल्याची भावना लवकर येणे आणि ही कमी करण्यासाठी मग त्यांना सप्लिमेंटरी टॅबलेट्स आहेत, ब्लू पिल्स आहेत. समजा लिबिडो गेला म्हणजे माझं नुसतंच कठोरता आहे आणि तो वर काहीच नाही, चालेल का असं? पण तशा केसमध्ये पण टेस्टोस्टेरोन थेरपी आहे. किंवा जर स्खलन फार फास्ट होत असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला काही सेंट्रली इनिबिटिंग एजंटसुद्धा द्यावे लागतात. खूप सुंदर प्रश्न. आणि इम्प्लांटची सर्जरी किती वेळाची असते? सर्जरी जर समजा पाहिलं तर फार नाही, फक्त डे केअर सर्जरी आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी जाऊ शकता. आणि आणखी बरीचशी माहिती जसे प्रश्न आणि आपली येतील दैनंदिन कामं करू शकतो आरामात रेग्युलरली. एक समजा जास्तीत जास्त 8 दिवस कॅच करा. अगदी. चल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. बघूया. मुंबईतून फोन आहे Very इंदू good. पवार यांचा. इंदू, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? ऐकतोय आम्ही, ते बोला. बाळासाठी मला ट्रीटमेंट घ्यायची. काही हरकत नाही, विचारा. विचारा ना तुम्ही, ऐकतोय आम्ही. हा तुमचा आवाज येतो इंदूजी, बोला. हा सर, मला बाळासाठी ट्रीटमेंट घ्यायची. आम्हाला बाळ द्यायला. बरं, मला एक थोडक्यात सांगा, तुमचं वय किती आहे आमचं वय 22 आहे. आणि तुमच्या? माझं 32 आहे आणि त्यांचं 42 आहे. बरं, त्यांचा धातूचा तपास केलेला आहे का? काय रिपोर्ट आहे थोडक्यात सांगा मला. म्हणजे पहिले जुने रिपोर्ट केलेले, आता नाहीये. राहिलेल्या 12 वर्षानंतर त्याच्यावर अजून नाही राहिलं. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला सांगतो मी. आणि नक्कीच तुम्हाला काय अडचण आहे काय नाही त्याबद्दल विलास पण सांगता येईल. हे ते बघा, आपल्या मुंबईतल्या सेंटरमध्ये पण येऊ शकतात दोघं. आरामात आरामात. आणि हे बघा, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की यामध्ये दोघांचाही 50-50% भाग असतो. अगदी बरोबर. बऱ्याचदा पुरुष काय म्हणतात, नाही नाही मला काही नाही आहे, तूच दाखव, तूच ट्रीटमेंट कर मी ओके. आणि मी ओके. सांगू याबद्दल आणखी माहिती? जरूर. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बघा, जेव्हा जोडपं असतं ना, आपला पार्टनर तेवढाच जवळचा असतो, तेवढीच आपुलकी असायला पाहिजे. तुम्ही करत बसल्यामुळं ना, यामुळं तर तुमचा खऱ्या संसारामध्ये हे दुःखी संसार सुरू व्हायला लागतो. अहो, साधी सिमेंट टेस्ट हो, त्याला हार्डली तुम्ही 1 तासाच्या रिपोर्ट येतो. तुम्हाला कळतं की मध्ये स्पर्म आहेत, चांगले आहेत, कसे आहेत, काय नाही. समजा ते नाही केलं तुम्ही आणि इकडं तुमच्या पार्टनरची सोनोग्राफी झाली, त्यानंतर लॅप्रोस्कोपी झाली, त्यानंतर जे काय सर्व गोष्टी झाल्या आणि नंतर काय समजलं शेवटी, तर इकडं स्पर्मच नाहीत. मग काय उपयोग झाला? एका वाक्यात सांगेन, तुम्ही अजिबात घाबरू नका, काळजी करू नका. तुमचं वय लक्षात घेता तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मूलबाळ होऊ शकतं. पण महत्त्वाचं आहे, एकदा तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रोलॉजीना भेटा. नेमकं काय कारण आहे? हार्मोनल कारण आहे, काही टेस्टिक्युलर कारण आहे, काही पोस्ट टेस्टिक्युलर कारण आहे, अशी खूप कारणं असतात. म्हणून त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की तुम्ही तज्ज्ञांना भेटल्यानंतर एकदा जुनी फाईल पण दाखवा, जेणेकरून विनाकारण परत रिपोर्ट डबल व्हायला नको. आणि जर पुरुषांना काही स्पर्म क्वालिटी गेलेली आहे, त्याची मोटिलिटी कमी आहे, त्यातला DNA सर्वात महत्त्वाचा असतो, त्याला काही प्रॉब्लेम असेल तर 3 महिन्याचा एक कोर्स दिला जातो. आणि त्यानंतर मग तुमचा जो फिमेल पार्टनर आहे किंवा तुम्हाला जर काही ओव्ह्युलेशन म्हणा किंवा अंड बनणं म्हणा किंवा फुटणं म्हणा, यात काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही घाबरू नका. तुम्हाला चांगलं मूल होऊन जाईल, सुदृढ मूल होईल, ते महत्त्वाचं असतं. तज्ज्ञांना भेटा, नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही. अगदी बरोबर. फक्त पुढे पाऊल टाकणं महत्त्वाचं आहे, तज्ञांना भेटणं महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आपल्या शो मधला क्विज एक पार्ट खूप छान असतो, तर त्या पार्टकडे आपण वळूया. तत्पूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अनेक जणांना मुतखड्याचा प्रॉब्लेम असतो, इश्यू असतो. मुतखड्याचा इश्यू आहे आणि मग सेक्सचा पण प्रॉब्लेम आहे. अशा वेळेला मग कमजोरी आहे काहीतरी. अशा वेळेला जर सेक्सची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर काय काळजी घेतली पाहिजे? आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला वाटत असेल मुतखडा राहिला इकडे वर आणि आपल्या ॲक्टिव्हिटीकडे आली, ऑर्गनकडे. बरोबर. संबंध कसा आहे? युरिन कुठं बनतं? किडनीमध्ये. आणि बाहेर कुठं पडतं? मूत्रमार्गामध्ये. आणि जेनायटो युरिनरी सिस्टीम दोन्ही सोबत आहेत. काय संबंध आहे सांगूया. येस. हे बघा, खूप जणांना मी सांगत असतो की निसर्गानेच बनवताना का हो तुम्हाला मूत्रमार्ग उजवीकडनं नंतर युरिन मार्ग डावीकडनं का नाही दिला असं? हे बघा, या ठिकाणी दोन्हीचा संलग्नता याच्यामुळं आहे की याचा संबंध हार्मोनशी असतो. आणि हा ऑर्गन मेंटेन ठेवायचा, मी बऱ्याचदा सांगतो, हे फक्त ॲक्टिव्हिटीसाठी नाही, शेवटपर्यंत जसं पाणी प्यावं लागतं, जसं जेवण करावं लागतं, तसं तुम्हाला युरिन पास करावे लागते. आणि तोच मार्ग चांगला नाही राहिला तर मग कशा पद्धतीने तुम्हाला ते मेंटेन राहील? मुतखडा काय करतो? जरी मुतखडा युरेटर आहे, किडनी आहे, लोकेशन वेगळं असलं, त्याचा पेन तुमच्या लिंगाच्या टोकाकडे होत असतो. काही युरेटरमध्ये असलेले म्हणजे मूत्रवाहिनीमध्ये असलेले कडे, त्या ठिकाणी तुमचं जे ब्लॅडरचं मुख आहे तिथं पेन केल्यानंतर एकदा पेन रिफ्लेक्स आला की मग तुम्ही ती भावना होत नाही, ॲक्टिव्हिटी होत नाही, बर्निंग होतं, इरिटेशन होतं. तर
अशा केसमध्ये ॲक्टिव्हिटी केल्याने सुद्धा हार्मोनमध्ये बदल झाल्यामुळं लहान असणारे जे समजा स्टोन असतात पाईपलाईनमधले ते देखील निघून जातात. विचार करा किती म्हणजे महत्त्वाचा फायदा आहे तुमच्या ॲक्टिव्हिटीचा. आणि अर्थातच तो पेन गेला त्यातनं तुम्ही बाहेर येणार म्हणून तज्ज्ञांना भेटणं आवश्यक आहे. सेक्सॉलॉजी चा सल्ला घेणं, ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे. तुमचं सहजीवन आणखी आनंदी होऊ शकतं. बरोबर. चालेल. आपला भाग्यवान विजेता काढायचा मागच्या वेळेचा एक सांगूया आपण जिंकलेला पहिला जिंकलेला जिंकलेला. कुठल्या भागातला आहे नक्कीच, ते सांगा. नक्कीच सांगूया. अरुण संघवी दादरचे मागच्या वेळेचे विजेते आपल्याकडं सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं, आनंद व्यक्त केला आणि मित्रांसाठी देखील घेऊन गेले. आणि असं तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, फोटो पाहायचा असेल तर आता चिठ्ठी काढावी आता लागेल. हे मात्र बघा इथं बघूया आता महाराष्ट्रातल्या सर्वांचं- कुठल्या भागातला आता या ठिकाणी भाग्यवान सर्वांचं विजेता आहे. प्रेम तुमच्यावर असतं बरं का. येस येस भाग्यवान विजेता कुठल्या भागातला आहे? तुमच्याशिवाय कोणालाही तिथं परमिशन नाही अगदी म्हणजे मिळण्यासाठी. हे बघा आता तुम्ही 2 चिठ्ठ्या दिल्या बरं का. आता हे मग आता जाऊ द्या, असं हरकत नाही. पण कधी कधी दोघं जण आले जरी सोबत ना 2 पुस्तकं देत असतो मी. ओके, म्हणजे तो मित्रासोबत किंवा आपल्या पत्नीसोबत येऊ शकतो. नक्कीच कुटुंबाच्या सदस्यासोबत येऊ शकतो. शुअरली. आता कुठं गेलो आपण गेलो आता पुण्याला. अमोल झेंडे यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. पहिल्यांदा तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की या ठिकाणी पिरॉनिस प्लेक म्हणजे लिंगामध्ये गाठ आहे आणि कमजोरी आहे. असं जर असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे किंवा घेता येते का ट्रीटमेंट घेता येते हे बघा. या ठिकाणी नुसतंच गोळ्या औषधं खाऊन त्या ठिकाणी पहिल्या 6 महिन्यामध्ये इफेक्ट असतो. पण जेव्हा गाठ बनते त्यावेळेला पी-शॉट थेरपी आहे, इंजेक्शन थेरपी आहे. गरज पडलं तर बोवाईन पेरिकार्डियल ग्राफ्ट लावून एक्सिजन करून त्याला चांगलं करता येतं आणि तुमचं लैंगिक जीवन छानपणे जगता येतं. आणि असंच तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर मला वाटतं प्रश्न विचारायला लागेल. अगदी. तर कमजोरीसोबत जर मुतखडा असेल तर त्याची ट्रीटमेंट घेता येते का, आणि तर घेत असेल काय उत्तर आहे तुमचा शो जमीत झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं तुम्ही उत्तर देता येईल. गुरुवारपर्यंत द्या, फोन लावा. तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी आमच्या टीमला देखील सांगतो. या ठिकाणी चित्रफितीमध्ये काही आठवड्याचे हायलाईट्स पाहताय. आमच्या संभाजीनगर येथील युरोलॉजी सोसायटीची एक मीटिंग झाली नुकतीच कालच्या बुधवारी, ज्या ठिकाणी प्रोस्टेटची सर्जरी कशी असते, वेगवेगळे टेक्निक कशा आहेत त्यावर डिस्कशन झाले. आमचे पूर्ण प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि पूर्ण टीम त्या ठिकाणी उपलब्ध होती. त्याचबरोबर काही नवीन ॲडव्हान्स थेरपी कशा काम करतात याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं. भूषणजींनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंट देखील केलं. यामुळं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अभ्यास, एज्युकेशन आणि अपग्रेडेशन म्हणजे आपल्या नॉलेजचं देखील तुम्हाला अपग्रेडेशन करावं लागतं. ज्यामुळं की आपल्या पाहणाऱ्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या सर्व जगभरातील दर्शकांना अतिशय रिसेंट टेक्नॉलॉजी त्यांना अगदी मिळाली पाहिजे. आणि बाकीचे गिरीजी तुम्ही सांगू हाच शकता. हेतू आपला शोचा देखील आहे. अनंत सेक्सचा विषय आवड, इच्छा, पर्याय, गरज या पलीकडे कर्तव्य म्हणून पाहिला जातो. आणि अशा वेळी स्त्री आणि पुरुषांना सेक्स किती गरजेचा असतो हे जाणून घेण्यासाठीच हा शो आहे. लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी करण्यासाठी काही गोष्टी आपण करायला हव्यात. तुमचे लैंगिक जीवन आनंदी असेल तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर होतो. इतकं सहजीवनात सेक्सचं महत्त्व आहे. सर तुम्ही वेळ दिलात आणि या शोमध्ये सहभागी झालात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण नवीन विषयासह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि शुभरात्री. नमस्कार, शुभरात्री.